मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारा वसई किल्ला आज दुरवस्थेच्या छायेत उभा आहे। किल्ल्याची तटबंदी, बुरुज आणि दरवाजे आज दुरुस्तीअभावी कोसळण्याच्या स्थितीत आहेत। वसई किल्ल्याच्या दर्या दरवाजाची तटबंदी मोठ्या वृक्षांच्या मुळामुळे आणि वाढलेल्या झाडीमुळे 4 दिवसांपूर्वी कोसळून पडली। या किल्ल्यालगत असलेल्या संत गोन्सालो गार्सिया चर्च परिसरातही बुरुजाचे दगड सैल झालेत। त्यामुळे येत्या पावसाळ्यात मोठी पडझड होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। वसई किल्ल्याचा बंदर दरवाजा आणि दर्या दरवाजा हे मराठ्यांच्या आरमारी सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातात। त्याच दरवाजामधून मराठी नौदल विविध सागरी मोहिमांसाठी रवाना होत असे, पण आज ती ऐतिहासिक ओळख धोक्यात आली आहे। केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याकडे गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ दुर्लक्ष झालं असल्याचा आरोप हा स्थानिकांकडून करण्यात येतोय। किल्ल्यातल्या बुरुजांची आणि तटबंदीची अवस्था फारच दयनीय आहे आणि येत्या पावसाळ्यामध्ये याच्यावरती वाढलेल्या मोठमोठ्या पिंपळ वृक्षामुळे ही तटबंदी समुद्राच्या दिशेने मोठ्या प्रमाणात कोसळून एक ऐतिहासिक हानीसुद्धा आणि मनुष्य हानी होण्याचा पण जास्त धोका आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव